मकर संक्रांती हा आनंदाचा सण आहे. या दिवशी जुने हेवे-दावे मागे सोडून एकमेकांमधील कटुता कमी केली जाते. त्यासाठी हलवा, फुटाणे, तिळगुळ वाटले जातात. एकमेकांकडे जाऊन या काळात सवाष्ण स्त्रिया वाण लुटतात. यामध्ये काही ठिकाणी सुगड दान करण्याची देखील प्रथा आहे. सुगडाची पूजा कशी करावी हे आपण बघणार आहोत. पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडायची असल्याने साधारणपणे त्या आकाराची रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू घालून पाट किंवा चौरंग मांडा. पाट किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ ठेवून दिवा लावून ठेवा. आणि दिव्याची पूजा करून घ्या. त्यावर हळदी कुंकू अक्षता घालून फूल घाला. दिव्याची पूजा झाल्यानंतर सुगड ठेवायच्या ठिकाणी आधी तांदूळ किंवा गहू ठेवा. सुगडावर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा. आणि हे सुगड तांदळावर ठेवा. मग सुगडामध्ये तीळ, हळदी कुंकू, अक्षता घाला. त्यापुढे विडा ठेवा. मग सुगडामध्ये हरभरा, गाजर, ऊस, बोरं, तिळगुळ, तुरीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ज्वारीचं कणीस अशा प्रकारे तुमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. तसेच त्यामध्ये फूल घाला. विड्यावर हळदी कुंकू घालून अक्षता व फूल ठेवा. मग सुगड झाकून त्यामध्ये तीळ, तांदूळ व फूल घाला. त्यानंतर सुगडाच्या साईडने फुलाने सजवून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे सुगडावर हळद कुंकू वाहून अक्षता फुलं वाहून नमस्कार करा. तसेच तिळाचे लाडू आणि तिळगुळ फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा. अगरबत्ती लावून नमस्कार करा.